पा किरण जयदे साहेब किती खुश आहेत. मॅन ऑफ द मॅच ओमकार. पुन्हा एकदा ओमकार मॅन ऑफ द मॅचचा मार्गरी ठरलाय. 34 धावा त्याने फटकावल्यात. ओमकार याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सचिन सुर्वे यांच्या शुभ हस्ते दिला जातोय. पहिलाच बॉल संदीप कदम यांच्या बॅट मधून काउ कॉर्नर रिजन मध्ये पहिल्याच बॉल वरती 4 धावा चौकार. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ओमकार याला दिला जातोय. 34 धावा तब्बल त्याने कुठल्या आपल्या संघासाठी बॅक टू बॅक दुसरा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतोय ओमकार सचिन सुर्वे यांच्या शुभ हस्ते. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनच्या माध्यमातून बिग बॅश. धन्यवाद प्रसाद सर. एक वेगळ्या प्रकारे फटका खेळायचा प्रयत्न. एकच धाव मिळते. दोन संघ दरम्यान मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका साईडला लक्ष्मण मोरे 11 विरुद्ध श्री क्षेत्र गायमुख 11 किनेश्वर. या दोन संघादरम्यान श्री क्षेत्र गायमुख 11 किनेश्वर संघाने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. तर बॅटिंगसाठी लक्ष्मण मोरे 11 या संघाला बोरावळे या संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केले गेले. आमिर धामनकर वेगात उंचावर येऊन गोलंदाजी करत असतो. अकोट टप्प्याचा बॉल होता त्याला देखील पाठवलं गेले सीमारेषेच्या पलीकडे आणि या ठिकाणी ऋतिकच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळतोय. 4 धावा. आमिर धामनकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सज्ज होईल. ऋतिकसाठी चांगला बॉल या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे चेंडू पाहायला मिळाला. या अगोदरच्या बॉलवरती चौकार आला. त्याच्यानंतर जर पाहिलं तर डॉट बॉल टाकला गेलाय. लक्ष्मण मोरे 11 बोरावळे अतिशय चांगलं सहकार्य त्यांचं पाहायला मिळत असतं सातत्याने. कृपया आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून जे प्रेक्षक खेळाडू उभे आहेत अभि केसरकर. या बॉलवरती ऋतिक याच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळतोय. आक्रमण केलं जातंय ऋतिक आंबीर धामणकर याच्या गोलंदाजीवरती दोन्ही फलंदाजाकडून संदीप कदम आणि ऋतिक. या बॉलला देखील ऋतिक मात्र थांबायला तयार नाहीये. पॉवर प्लेचा फायदा पुरेपूर घेतला गेलाय आणि या चेंडूवरती धावा मिळत आहेत पुन्हा एकदा 4. या षटकामध्ये 3 चौकार 1 षटकार पाहायला मिळाले. संदीप कदम यांच्या बॅटमधून 1 चौकार तर ऋतिकच्या बॅटमधून 2 चौकार आणि 1 षटकार. धावफलक धावून पोहोचलाय तो 19 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 19 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. आजच्या दिवसामध्ये षटकार चौकार देखील पाहायला मिळाले. आजच्या दिवसामध्ये रोहन कदमचं अर्धशतक पाहायला मिळालं.
आणि आजच्या दिवसामध्ये 85 धावा देखील होताना पाहायला मिळाल्या. 85 धावांचं टार्गेट नक्कीच समोर ठेवलं गेलं होतं. धावांचा पाऊस अक्षरशः आज पडताना पाहायला मिळाला पोलादपूर तालुका बिग बॅश मध्ये. आता स्ट्राईक एंड वरती संदीप कदम तर बॉलिंग साठी विनायक. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला दिशा दिली आणि हा फटका सजवला. संदीप कदम यांच्या बॅट मधून निघालेला हा चौकार. अक्षय मालुसरे बाहेरून मॅच पाहताय परंतु पाहतायत, कारण संदीप कदम यांच्यावरती नितांत प्रेम आहे. त्यांच्याच गावातील खेळाडू, साखर गावातील खेळाडू संदीप कदम. पुन्हा एकदा चांगला फटका, परंतु आता 38 सर्कल मध्ये बॉल अडवला गेलाय. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. डॉट बॉल. वेगळ्या शैलीचे फटके आपल्याला संदीप कदम यांच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. 2 चौकारीची बॅटिंग आतापर्यंत करतायत संदीप कदम. धावफलक जर पाहिला तर 23 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय 23. रिवर्स खेळायचा प्रयत्न, या ठिकाणी प्रयत्न फसतोय. पंचांकडे अपील केलं गेले आणि पंचांनी बोट उचलून धरले. लेग बिफोरचं अपील आणि यशस्वी देखील होतोय गोलंदाज. फलंदाज क्रमांक पहिला संदीप कदम डगआउटच्या दिशेने. तर 23 आकड्यावरती पहिला धक्का बसतोय. संदीप कदम यांना बाद करण्यामध्ये यश मात्र मिळाले गेले. गोलंदाज विनायक याला आमिर दामनकरने थोडीशी मागणी गोलंदाजी केली. संघाचा कर्णधार आहे श्री क्षेत्र गायमुख 11 किनेश्वर. लक्ष्मण मोरे नक्कीच बोरावळे गावामध्ये गेली 26 वर्ष टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा सप्ताह त्यांचा आपण पाहिला आणि एक चांगलं व्यक्तिमत्व लक्ष्मण मोरे आणि त्यांच्या नावाखाली हा संघ आपल्याला खेळताना आज पाहायला मिळतोय. बागोजी मोरे देखील या संघाचे आधारस्तंभ व्यवस्थापक आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच्यानंतर जर पाहिलं तर सुनील उतेकर हे देखील संघाचे संघमालक. संघासोबत नक्कीच पाठिंबा देण्यासाठी सुनील उतेकर, बागोजी मोरे, त्यानंतर लक्ष्मण मोरे यांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत केलाय. पीटीपीएल मध्ये जर पाहिलं तर साखर गावातून नक्कीच संदीप कदम सरांनी नेतृत्व केलं होतं. हा चेंडू जर पाहिला तर ऑफ स्टंप आणि वाईटच्या मधोमध चेंडू ट्रॅव्हल केला. तिसरा चेंडू डॉट टाकला गेलाय. वीरेंद्र फक्त 4 धावा विनायकने खर्च केल्या. पहिल्याच बॉलवरती चौकार आला, त्याच्यानंतर डॉट बॉल आणि नंतर संदीप कदम सरांची विकेट आणि 3 लगातारचे डॉट बॉल वीरेंद्रने मात्र टाकले गेले. वीरेंद्रच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. षटकाची समाप्ती होते दुसऱ्या. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत त्या 23. म्हणजे 5 संघ कुठेतरी अडचणी देताना पाहायला मिळतोय. संदीप कदम जिथं बाद झाले आणि त्यानंतर 3 चेंडू लगातारचे डॉट टाकले गेले. अशा प्रकारची खेळी मैदानामध्ये संदीप कदम होते. तदनंतर तोपर्यंत दबाव गोलंदाजांवरती होता, परंतु त्याच्यानंतर तोच दबाव कायम आता मात्र टिकून ठेवलाय.
गोलंदाजांनी. आणि विनायकडे षटक जर पाहिलं तर केवळ 4 धावांचं षटक त्यांनी हाताळलं. पुन्हा टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ पाहतोय. क्रिकेटची स्पर्धा सातत्याने पोलादपूर तालुक्यामध्ये या असोसिएशनच्या माध्यमातून बऱ्याच स्पर्धा आल्या. प्रत्येक गावाने स्पर्धा ठेवल्या. नामनदेवी गावाने सुरुवात सर्कल बनवण्यापासून केली, तिथून घागरकोण चषक देखील तशाच प्रकारे पाहायला मिळाला. कापडे विभागामध्ये देखील आता सर्कल मैदान, म्हणजे ग्रामीण भागामध्ये पोलादपूर तालुक्यामध्ये अशी मैदानं आपल्याला पाहायला मिळतात. जिथं मुंबईमध्ये, नवी मुंबईमध्ये आपण पाहिली तर अशाच प्रकारची मैदानं जी आमच्या पोलादपूर तालुक्यामध्ये आणि ग्रामीण भागात अशीच मैदानं होताना पाहायला मिळालीत. सर्व गावांनी स्पर्धा ठेवण्याचा मान मात्र मिळवला. यावर्षी बऱ्याच स्पर्धा झाल्या, कमी वेळेमध्ये स्पर्धा सुरू झाल्या आणि येणाऱ्या कालावधीमध्ये 21-22 मेला नरवीर चषक आपण पाहतो. एका वेगळ्या रूपामध्ये आगळं वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न नरवीर देवळेच्या माध्यमातून होणार आहे. नरवीर चषक 2022 21 आणि 22 मेला दिव्याच्या खार्डीच्या मैदानामध्ये ती स्पर्धा रंगेल. ऋतिकच्या बॅटमधून रिव्हर्स फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक डीप मधून येतोय. तद्वर 2 धावा मात्र अर्जित केल्या गेल्यात. त्या 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे जातोय. 25 धावा स्कोर कार्ड वरती. 25. चांगला फटका, स्क्वेअर लेगला फटका खेळाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याला मात्र हुलकावणी दिली आहे. मिस फिल्डिंग त्या ठिकाणी. गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि धावा मिळतील 4. चौकार. ऋतिक, या बॉलवरती ऋतिक मात्र पंचांकडे अपील करते, परंतु लेग स्टंपच्या बाहेर चेंडू पिचिंग केलाय. व्हाईट बॉल. अवंतर स्वरूपाची धाव मिळते. धावफलक जर पाहिला तर पुढे जातोय एकेरी धावेने. 30 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. लक्ष्मण मोरे 11 बोरावळे हा संघ बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द ग्राउंड खेळाय. मिड विकेट मध्ये लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक अतिशय वेगात आलाय, परंतु 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे जातोय. 32 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. पोलादपूर तालुक्याचं क्रिकेट, ज्या क्रिकेटला मात्र नक्की एक उघळी वेगळी आगळी वेगळी उंची प्राप्त झाली. बरेच खेळाडू मात्र आता व्यावसायिक संघामध्ये देखील खेळताना पाहायला मिळत आहेत. राजा गाडगे यांचं नाव घ्यावं लागेल आणि संदीप कदम यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक ग्रामीण भागातून खेळाडू जमा केला आणि यंगस्टर पोलादपूर हा संघ ओपन गटामध्ये देखील खेळताना पाहायला मिळतोय. या चेंडूवरती मात्र नक्कीच स्क्वेअर लेगला फटका खेळला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. जेलबाद मात्र होऊन परतावं लागतंय आता ऋतिकला देखील. खेळाडू बाद. राजेश सकपाळ यांनी देखील आज इम्प्रेस केला आपल्या बॅटिंगच्या. पोलादपूर तालुक्यामध्ये असं आम्हाला समजलं की अगोदरचा काळ त्यांनी गाजवला आणि आज तशाच प्रकारची बॅटिंग त्यांची पाहायला मिळाली. या चेंडूला पॉइंटला कट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल घेतली गेली. समीर भोसले बॅटिंगसाठी आलेत. समीर भोसले बॅटिंगसाठी आला. एक पुण्यामधील एक चांगला खेळाडू आणि कोंडवी संघाकडून नक्कीच सातत्याने या बॉलवरती काय होतंय, परंतु पंचांनी नो बॉल घोषित केलाय. नो बॉल. आमच्या युट्यूबला देखील प्रेक्षक मात्र नक्की जुडलेत. प्रत्येक खेळाडू, प्रत्येक चाहता, क्रिकेटचा चाहता
घरातून मॅचचा आनंद घेत आहेत, ऑफिसमधून मॅचचा आनंद घेत आहेत आणि ग्रामीण भागात देखील यूट्यूबच्या माध्यमातून मोबाईलवरती या मॅचचा आनंद घेतला जातोय. त्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिकाचं स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून नितीन मोरे असतील, माऊली मीडिया फायटर हा संघ देखील खेळताना पाहायला मिळेल. प्रणय मोरे बोरज हे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. बरेच जण मॅचचा आनंद घेत आहेत, या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, कारण अशी स्पर्धा आपल्या तालुक्यामध्ये पाहायला मिळते. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनच्या माध्यमातून बिग बॅश मोठा फटका खेळायचा प्रयत्न फसतोय. मतलब प्रणय नक्कीच वीरेंद्र याने 5वा बॉल जर डॉट खालाय. 5 चेंडू निर्धाव स्वरूपाचे नक्कीच पाहायला मिळत आहेत. वीरेंद्र अजून कोणती एकही धाव केली नाहीये. षटकाची समाप्ती होते तिसऱ्या. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 34 धावा 34. 18 चेंडूंचा खेळ संपलाय. धावफलकावरती 34 धावा. वीरेंद्र याच्या प्रत्येक षटकाराला विजय उतेकर यांच्याकडून 100 रुपये. पण आतापर्यंत 5 बॉल खेळलाय, एकही धाव बोलवली गेली नाहीये. आता पुढील संधी आहे 18 चेंडू मध्ये. धावा आहेत त्या धावफलकावरती 34. चला घाई करा, थोडी घाई करायची. मॅच टाइम स्पोर्ट्सचे मनोज तळेकर यांच्या माध्यमातून देखील उद्या मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट आपल्याला उपलब्ध होतील. ओमकार गाडगे यांच्याकडून देखील मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट्स आपल्याला केपी स्पोर्ट्स निलेदादांनी सांगितलं की 12 टीमचे टी शर्ट मनोज तळेकरला आणि 12 टीमचे टी शर्ट ओमकार गाडगेला. म्हणजे जे काय ते आपल्या तालुक्यातील मुलांसाठी सर्व समान आणि ही सुवर्ण संधी. विनय तळेकर आपण हा संघ पाहतोय. श्री किनेश्वर, श्री क्षेत्र गायमुख किनेश्वर, सुनील पवार, विनय तळेकर यांच्या माध्यमातून हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बाबू सिनकर यांचा संघ आज मात्र पाहिलं तर अतिशय फार्मात होता आणि नक्कीच खुशीमध्ये असतील बाबू सिनकर. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. ओव्हर स्टेपिंग नक्की ओव्हर पिच बॉल होता. चांगला बॉल या ठिकाणी विनय तळेकरचा पाहायला मिळतोय. बॅटिंग साठी पाहिलं तर वीरेंद्र आणि समीर भोसले. हा बॉल अतिशय वेगात पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. डॉट बॉल लगातारचा 3रा चेंडू डॉट टाकला गेलाय. 3 डॉट बॉल टाकले गेलेत. लक्ष्मण मोरे 11 हा संघ अडचणीत पाहायला मिळतोय. एका साईडला वीरेंद्र डॉट खातोय तर एका साईडला समीर देखील, परंतु समीर आता यांना आक्रमक व्हावं लागेल.
लोअर फुल टॉस ऑन साईडला फटका खेळला आहे. एक धाव तर पूर्ण केली गेली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, चेंडूची फेक करतोय. तद्वर 2 धावा अर्जित केल्या गेल्यात. 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे जातोय. धावून पोहोचतोय तो 36 या आकड्यावरती. 36. टेनिस क्रिकेट .in माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय. अतिशय चांगलं लाईव्हचं कव्हरेज. गौरव सावंत सातत्याने आमच्याशी जोडले असतात. या ठिकाणी पंचांकडे अपील केले. तर या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आहे. फलंदाज कॉट बिहाइंडचं अपील केलं गेलं होतं आणि तिसऱ्या पंचांकडे मागणी. गणेश बाविस्कर. तर गणेश बाविस्कर यांच्याकडे निर्णय सोपवलाय. तिसरे पंच. तर ऑनफिल्ड निर्णय द्या. टेक्निकल प्रॉब्लेम आहे. दोन्ही पंच विचारविनिमय करून ऑनफिल्ड आपण निर्णय द्यायचा आहे. चला घाई करायची थोडी. वेदांत आज गुणलेखकाची भूमिका वेदांत यांच्या माध्यमातून पार पडली गेली. चांगलं गुणलेखक वेदांत यांचं पाहायला मिळालं. आणि
तर फलंदाज बाद होतो या ठिकाणी. फलंदाज बाद. समीर, चला घाई करा, थोडी घाई करायची. समीर भोसले. जे संघ जिंकलेत त्यांनी आपले 3-3, 4-4 खेळाडू थांबवायचे आहेत या ठिकाणी. निलेश दादा त्यांना गिफ्ट देणार आहेत काहीच. 3-3, 4-4 खेळाडू थांबवा. निलेश दादा यांच्याकडून त्यांना गिफ्ट देणार आहेत. निलेश दादा 4 खेळाडूंना थांबवायचे, त्यांना गिफ्ट मिळणार आहे. गिफ्ट मिळणार आहे त्यांना. तर नवीन बॅटर मैदानामध्ये सुदेश शिंदे ड्राईव्ह पाहायला मिळते. लॉंग ऑफ रिझन मध्ये सर्व बॅटने फटका. सुदेश यांच्या बॅटमधून एकच सिंगल मिळते. एकेरी धावेने धावफलक पुढे जातोय 37 आकड्यावरती. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 37 धावा, म्हणजे येणारे 12 बॉल शिल्लक आहेत. 37 धावा धावफलकावरती. 37. त्याला घाई करायचे किनेश्वर संघ. राजा घाटगे आणि प्रणय चोरगे. गोलंदाजीसाठी आमिर धामणकर. आमिर धामणकर गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळतोय. सुदेश शिंदे या ठिकाणी चांगला बॉल, अतिशय वेगात गोलंदाजी, लेग बायच्या रूपामध्ये एक धाव घेतली गेली. एकेरी धावाने धावफलक पुढे जातोय 38 आकड्यावरती. 38. 38 धावा स्कोर कार्ड वरती. (38) 38 धावा स्कोर कार्ड वरती. पुन्हा एकदा मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीये वीरेंद्र. एकच सिंगल मिळते. स्ट्राईक रोटेट केली गेली. पहिल्या षटकामध्ये धावा तब्बल आपण पाहिल्या होत्या 19. त्याच्यानंतर विकेट मात्र येताना पाहायला मिळाल्या लक्ष्मण मोरे या संघाच्या. आणि आता देखील पाहिलं तर सुदेश शिंदे यांच्या बॅटमधून फटका. एक धाव घेतली आहे आणि एका धावेवरती थांबवलं गेले. एकेरी धावेने धावफलक पुढे जातोय 39 आकड्यावरती. 39. या संघामध्ये भावेश कदमला देखील आपण खेळताना पाहू शकता. कापडेखुर संघाचा खेळाडू भावेश कदम. मोठा फटका वीरेंद्रच्या बॅट मधून फटका आला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी भावेश कदम कोणती चुकी करणार नाही. फलंदाज बाद. भावेश कदमने त्या ठिकाणी झेल टिपला आणि धावफलक जर पाहिला तर 39 आकड्यावरती. आमिर धामणकर संघाचा कर्णधार आहे. चरई मोहल्ला या संघासाठी मात्र नक्कीच चांगली गोलंदाजी देखील त्याची पाहायला मिळाली. PTPL मध्ये देखील अक्षरशः चांगली गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली आणि धावसंख्या मात्र थांबवण्यामध्ये यश मात्र प्राप्त होते. आता ते किनेश्वर या संघाच्या गोलंदाजांना. धावफलक 39. 39. पहिल्या षटकामध्ये 19 धावा कुठल्या गेल्या होत्या. आता 5वं षटक आहे. थोडीशी घाई करा.
विनय तळेकर थोडीशी घाई करायची आहे. स्ट्राईक एंड वरती सुनील उत्तेकर आलेत, संघाचे व्यवस्थापक आपल्याला पाहायला मिळतात बॅटिंगसाठी. आणि पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे खजिनदार देखील आहेत सुनील उत्तेकर. निलेशदादा कोळसकर यांच्याकडून सुनील उत्तेकर यांच्या षटकारासाठी 200 रुपये, प्रत्येक 500 रुपये प्रत्येक षटकाराला. हा चेंडू पॉइंटला कट केला आहे, त्या ठिकाणी चांगला फटका सुनील उत्तेकर यांच्या बॅट मधून. चेंडू नक्कीच सुसाट वेगात निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. या बॉलवरती चौकार. धावफलक पुढे जातोय या 4 धावांनी. 43 आकड्यावरती प्रत्येक षटकाराला 500 रुपये आहेत. सुनील उत्तेकर यांच्या प्रत्येक षटकाराला निलेशदादा कोळसकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. 5वी ओव्हर चालू आहे आणि या षटकामध्ये जर पाहिलं तर 5 चेंडू आतापर्यंत टाकले. धावफलकावरती 43 धावा, 43. पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न, पुन्हा एकदा चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला सुनील उत्तेकर यांच्या बॅट मधून. बॅक टू बॅक दुसरा चौकार पाहायला मिळतोय. अतिशय चांगली फलंदाजी, 2 चौकार मला नक्कीच पाहायला मिळाले. आमिर दामनकर यांच्यावरती आक्रमण. धावफलक 47 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. शेवटचे 6 बॉल. सुदेश शिंदे आणि सुनील उत्तेकर ही जोडी शेवटचे 6 बॉल किती धावांपर्यंत संघाला घेऊन जाणार लक्ष्मण मोरे 11 या संघाला. चांगले फटके, 2 फटके नक्कीच चांगले पाहायला मिळाले सुनील उत्तेकर यांच्या बॅट मधून. संपूर्ण संघ जर पाहिला तर लक्ष्मण मोरे हा संघ संपूर्ण कुटुंब म्हणजे एकत्रित, संपूर्ण गाव एकत्रित आहे. सर्व एकमेकांचे नातेवाईक आहेत आणि तेच मात्र नक्कीच लक्ष्मण मोरे यांच्या संघाच्या माध्यमातून त्यांनी संघ हा पुरस्कृत केला आणि तोच संघ आपल्याला पाहायला मिळतोय. संदीप कदम यांचं जर बोलायचं झालं तर PTPL मध्ये साखर गावाकडून त्यांनी कर्णधारपद भूषवलं आणि आता जर पाहिलं तर बोरावळे गावाकडून कर्णधारपद भूषवताना पाहायला मिळत आहे. साखर गाव त्यांचं स्वतःचं गाव आणि बोरावळे म्हणजे आजोळ त्यांचं, म्हणजे दोघांनाही संधी दिली, कुठल्याच गावाला नाराज केलं नाहीये. शेवटचं षटक भावेश कदम, शेवटचे 6 बॉल घेऊन भावेश कदम. कापडे विभाग प्रीमियर लीग मध्ये अतिशय चांगली बॅटिंग बॉलिंग आपल्या खेळाडूची पाहायला मिळाली. कमी वयामध्ये केलेलं पदार्पण मंगेश बेलोसे यांच्या नेतृत्वाखाली नक्कीच डोंबिवलीच्या घेसर मैदानामध्ये पहिली टुर्नामेंट खेळला होता आणि त्याच्यानंतर आपल्या खेळाची छाप मात्र सोडली आहे. फुलटॉस बॉल, त्यावरती फटका सुदेश शिंदे याच्या बॅट मधून एक्स्ट्रा कव्हरला एक चांगला आणि देखणा फटका. धावा मिळतील 4, चौकार. संघाचा अर्धशतक पाहायला मिळते. 51 धावा धाव फलकावरती. सरळ बॅटने फटका खेळला सुदेश शिंदे याच्या बॅट मधून. घाटकोपर शनी मंदिर मैदानामध्ये देखील चांगली कामगिरी सुदेश शिंदे यांनी केली आहे. अष्टविनायक प्रीमियर लीग स्पर्धेचे आयोजक देखील आहेत. हा चेंडूला देखील हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न स्टिअर केलाय. 38 सर्कलमध्ये पॉइंटला चेंडू अडवला गेलाय. शॉर्ट पॉइंटला शतरक्षक त्या ठिकाणी होते. 1 धाव मिळते. एकेरी धावाने धाव फलक पुढे जातोय 52 या आकड्यावरती. आता मात्र सुनील उत्तेकर ज्यांनी 2 चेंडू फेस केलेत आणि दोन्ही बॉलवरती चौकार खेळलेत. शनी मंदिरच्या मैदानामध्ये देखील त्यांना सातत्याने सरावासाठी मात्र अंधेरीहून येत असतात सुनील उत्तेकर आणि त्यांनी सांगितलं की आम्ही संपूर्ण परिवार, बोरावळे गाव म्हणजे आमचा संपूर्ण परिवार, आम्ही त्या परिवारासोबत हा खेळ खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि लक्ष्मण मोरे यांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत केला. त्यांच्या नावाखाली हा संघ नक्कीच पाहायला मिळतोय. एक चांगले समाजसेवक देखील आहेत लक्ष्मण मोरे आणि सिद्धिविनायक बोरावळे यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर गेली 25 वर्ष बोरावळेमध्ये स्पर्धा. हा चेंडू जर पाहिला तर लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग केलाय. व्हाईट बॉल, आव्हान स्वरूपाची धाव स्कोर कार्ड वरती ऍड केली जाते. धाव फलक 53 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय 53. मोठा फटका या ठिकाणी खेळलाय लॉंग ऑनला. आमिर दामनकर त्या ठिकाणी कॅच ड्रॉप होते आणि जीवदान मात्र मिळते ते सुनील उत्तेकर यांना.
काल कार्याध्यक्ष साहेब सुनील सकपाळ यांची टीम देखील सुपर 12 मध्ये देखील गेली आणि सहकार्याध्यक्ष मंगेश बेलोसे यांची टीम देखील सुपर 12 मध्ये गेली. उपाध्यक्ष स्वप्नील चोरगे यांची टीम देखील सुपर 12 मध्ये गेली. परंतु अध्यक्ष साहेब म्हणतात की आमच्याच टीम गेल्यात सगळ्या. म्हणून लिली दादाने सांगितलं की आम्ही पुन्हा एकदा लीग मॅच भरवणार आहे. जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत लीग मॅच होणार. परंतु अभि केसरकरने सांगितलं की मी त्याच्यानंतर आयकॉन खेळाडू म्हणून खेळणार आहे. राजा घाडगे देखील आयकॉन. उद्या मात्र नक्कीच विटूकड लक्ष असणार आहे सर्वांचं. म्हणजे मंगेश बेलोस यांनी विकेट साठी 100, 200 निलेदादा कोळसकर यांच्याकडून 500 प्रत्येक सिक्सला आणि प्रत्येक विकेटला देखील. विटूसाठी पारितोषिक आहे उद्या. आता आमच्या रुपेश जाधव साहेबांनी देखील दुबईवरून पारितोषिक लगावलं होतं. अक्षय कोळसकर AK-47 सँडी करणारे यांना देखील उद्या आपण खेळताना पाहणार आहोत. माऊली मीडिया सर्व्हिस, माऊली मीडिया फायटर हा संघ देखील उद्या खेळताना पाहायला मिळेल. हा चेंडू टप्पा पडला, नक्की टेस्टांच्या मागे निघून गेला. धाव घेण्याची संधी आणि धाव तर घेतली गेली आहे. तर चांगली बॅटिंग करत होते सुनील उतेकर. धावबाच्या रूपामध्ये फलंदाज बाद होतोय. षटकाची समाप्ती होते. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 59 धावांची आवश्यकता. 58 बनवल्यात लक्ष्मण मोरे 11 या संघाने आणि विजयासाठी किनेश्वर संघासमोर आव्हान ठेवले ते 59 धावांचं. थोडीशी घाई करायची. चला विनंती आहे लक्ष्मण मोरे बोरावळे आपण संघ मैदानात घेऊन या आणि क्षेत्ररक्षण सजवा. यापुढील 6 षटकांसाठी मी तुम्हाला घेऊन जाईल. आजच्या दिवसामध्ये त्यांचं समालोचन ऐकलं, काल देखील ऐकलं आणि गुणलेखकाची भूमिका देखील बजावली. अशी दुहेरी तुम्ही भूमिका बजावली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं आवाजाची छाप सोडणारे आमचे रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये आपली एक वेगळी भूमिका साकारणारे आमचे नक्कीच त्यांच्याकडून काही ना काही शिकण्याचं नक्कीच मिळतं. आणि मला वाटतं तिसरी स्पर्धा त्यांच्यासोबत मी कव्हर करतोय आणि त्यांचं मार्गदर्शन मला देखील मिळतं. अशा शेवटच्या 6 षटकांसाठी मी त्यांना घेऊन जाईल. प्रसाद परब सर यांच्याकडे. धन्यवाद. उमेश सकपाळ आणि बाबू सिनकर, बाबू सिनकर आणि उमेश सकपाळ आपण दोघांनी देखील यायचंय. बाबू सिनकर, उमेश सकपाळ, उमेश सकपाळ आपण कुठे असाल तर या व्यासपीठावरती. बाबू सिनकर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय किरण जेदे यांच्या शुभ हस्ते. चला घाई करायची थोडी. लक्ष्मण मोरे, बाबू सिनकर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. SP चे नक्कीच बरंच SP चं नक्कीच संघमालक त्यांनी पद भूषवलं आणि गावी जर टुर्नामेंट असेल पोलादपूर तालुक्यामध्ये तर SP चा संघ बाबू सिनकर नक्कीच घेऊन येत असतात. उमेश सकपाळ आपण देखील यायचंय. उमेश सकपाळ, तर मॅचला सुरुवात करायची त्वरित. शेवटची 5 षटक आहेत, शेवटची 6 षटक आहेत. त्यासाठी प्रसाद परब सर यांच्याकडे तुम्हाला मी घेऊन जाईल. तोपर्यंत धन्यवाद.
थँक्यू निलेश. आणि पहिल्या चेंडूवर जबरदस्त सुरुवात, खूप चांगला व्ही शेप मध्ये स्पट फटका पाहायला मिळतोय. सरळ लॉंग ऑफ रिजन मधून चेंडू सीमारचे बार 4 धावा. पहिल्या सत्रात आपण बघितलं ज्या धावा अंकित झाल्या धावफलकावर त्या एकूण 58 धावा कुठल्यात 59 धावसंख्येचं लक्ष आहे. फुलटॉस चेंडू ऑनसाईडला प्लेस केलाय. बॉटम हँडचा खूप चांगला वापर. संदीप कदम स्वतः बॉलिंग मार्कवर पहिलं षटक घेऊन पॉवर प्लेचं घेऊन सज्ज झालाय. पहिल्या चेंडूवर चौकार आपण बघितला. फलंदाज भावेशच्या बॅट म्हणून त्यानंतर 1 धाव. धावसंख्या 5 धावा धावफलकावर. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. स्टार्किंगला चिन्मय येतोय. हे खूप चांगल्या श्रेणीचा फलंदाज आहे चिन्मय. फुलटॉस चेंडू दिशा दिली आहे डीप स्क्वेअर लेग मध्ये. कोणी खेळू जवळपास नाहीये. चेंडू वेगन ट्रॅव्हल होते पण चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. अत्यंत वेगाने तिथे मात्र चेंडूवर आला. चांगलं फिल्डिंग पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. महत्वाच्या 2 धावा रोखल्यात. गुड फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये. 2 धावाच्या मध्ये खातं उघडलंय फलंदाज चिन्मयने. धावसंख्या एकूण अंकित जरी धावफलकावरती एकूण 7 धावा. 6 षटकांच्या सामन्यामध्ये आपण बघतोय लक्ष ठेवलंय ते 59 धावेंचं. म्हणजे जवळजवळ प्रति षटकामागे 10 धावा करायच्याच आहेत. फलंदाजी करत असताना म्हणजेच क्षेत्र गायमुख इलेव्हन किनेश्वर या संघाला. रिव्हर्स अटेम्प्ट. चेंडू हवेमध्ये आणि गॅप शोधला. चेंडू वेगान ट्रॅव्हल होतो डीप थर्ड मॅन मध्ये. चेंडू थांबत नाहीये. चेंडू वेगान निघून जाते सीमारेच्या बाहेर. पंचांचा इशारा 4 धावा. संदीप कदमच्या या पहिल्या षटकामध्ये धावा भरपूर पाहायला मिळतात कारण पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवर प्लेमध्ये चांगली बॅटिंग पाहायला मिळते. सामना आपल्याला लवकरात लवकर स्पीडअप करायचा आहे कारण यानंतर ज्या संघाला इथे मात्र प्रॅक्टिस करायची असते तो संघ इथे ऑलरेडी दाखल झालाय आमच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ. चेंडू हवेमध्ये झेल उडालाय. संदीपने सांगितलं मी घेऊ शकतो बघायचं आहे आणि जजमेंट चुकलंय. जजमेंट इथे चुकलंय संदीपचं. कॅच ड्रॉप. चेंडू एवढा उंच गेला होता तुम्ही पाहू शकता. हवा सुद्धा भरपूर सुटले मैदानावर आणि अशा मुवमेंटला तो चेंडू निश्चित हवेमध्ये थोडासा गिरट्या सुद्धा घालत असतो. जेल सुटल्यानंतर बघतो फलंदाज मात्र एकच धाव तिथे कंप्लीट करू शकले. धावसंख्या दुहेरी अंकात आपण पाहतोय. अंकित जरी धावफलकावर 12 धावा. 12 ऑन स्कोर कार्ड. 12 धावा धावफलकावर. लोअर फुलटॉस चेंडू ऑनसाईडला प्लेस केलाय. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला चेंडू कव्हर करेल. एकच धाव मिळते. फेक चांगली होते. एकच धार समाधान. पहिल्या षटक इथे समाप्त होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या बघतोय धावफलकावर एकूण अंकित झाली ती 13 धावा. 13 धावा धावफलकावर. मग अशा आपण बघितलं की निलेश पवारने उल्लेख केला की कार्याध्यक्ष उपकार्याध्यक्ष बरेच मोठ्या मोठ्या नावांचे संघ मात्र या स्पर्धेतना पराभूत झाले. पण त्याचबरोबर आपण बघतो की मोठी मोठी नावं असलेली सुद्धा खेळाडू स्पर्धेतना पराभूत झालेत. त्यांचा संघ पराभूत झालाय. अभि केसरकर, राजा घाडगे आणि आता मगाशी आपण बघितलं रोहन कदम असे दिग्गज खेळाडूंचे मात्र संघ या स्पर्धेतना पराभूत होत आहेत. बाकीच्या काय खेळाडूंना आपलं स्थान टिकवून आहेत. थर्टीन ऑन स्कोर कार्ड. चला सामना लगेच स्पीडअप करायचा आहे. मी मगाशी सूचना दिली आहे तुम्हाला सामना लवकरात लवकर सुरू करा. ग्रामीण 40+ घणसोली या संघाचे सर्व खेळाडू इथे उपस्थित आहेत कारण त्यांचा नेहमीचा सरावाचं मैदान आहे. प्रॅक्टिसचं मैदान आहे. त्यांना सुद्धा प्रॅक्टिस करायची आहे. थर्टीन विदाउट लॉस. गोलंदाजी मार्कवर नवीन षटक घेऊन सज्ज झाला. या षटकामध्ये वीरेंद्र. बचाव करायचा तो 59 धावेंचा. फुलटॉस चेंडू हवेमध्ये. कोण जवळपास नाही. प्रयत्न चांगला होता या चेंडूवर शॉर्ट कव्हर मध्ये झेल घेण्याचा. कसोशीचे प्रयत्न सुरू आहेत. जिकिरीचे प्रयत्न सुरू आहेत.
पण 2 धावा काही रोखू शकत नाहीये. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकली. एकूण धावफलकावर आपण बघतोय 15 धावा. चिन्मयच्या सोबत आपण बघतोय भावेशची चांगली सुरुवात पहिल्या विकेटच्या पार्टनरशिपसाठी. रिव्हर्सचा पवित्रा, गुड शॉट. चेंडू डीप पॉइंट रिजन मधून 2 बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषा बाहेर. 4 धावा. तोलून मापून मारलेला फटका, भरपूर वेट केला आणि चेंडूला ऑन साईडला ऑफ साईडला खूप चांगल्या रीतीने एक्झिक्यूट करताना रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट केला आणि चौकार वसूल केलाय तो स्ट्रायकिंग केला फलंदाज भावेशने. धावसंख्येत होईल ती भर. धावसंख्येत धावफरक एकूण अंकी झाली ती 19 धावा. ग्रुप सी मधला हा सामना सुरू आहे. मराठा वॉरियर्स, बाबू सिनकर 11 दोन संघ ग्रुप बी मधून क्वालिफाय झाले टॉप 12 साठी. वीरेंद्र पुढचा चेंडू घेऊन ऑन साइडला अप्रतिम फटका, जागा बनवून इम्प्रोव्हायझेशन फटका दाखवलाय. सीमारेषेबाहेर 4 धावा. गुड शॉट. क्षेत्र गायमुख 11 किनेश्वरा संघ जबरदस्त अटॅक पाहायला मिळतोय आणि एक चांगली सुरुवात, चांगली छाप सोडली या संघाने. अटॅकिंग बॅटिंग पाहायला मिळते मैदानावर. मॅग्निफिसंट बॅटिंग. हेमंत कोळी तुम्ही पाहतात उद्या दिवशी तर तुम्ही पाहू शकाल या स्पर्धेमध्ये पंचांच्या भूमिकेत. एक खूप चांगले दर्जाचे पंच आहेत. माहुल कोळीवाड्याला बिलॉंग करतात. धावसंख्या 23 धावा धावफलकावर, 23 ऑन स्कोर कार्ड. खरं तर हेमंत कोळी यांचा दौरा रत्नागिरीचा होता. रत्नागिरीला बहुतेक त्यांचं शेड्यूल होतं पण ते कॅन्सल झालंय. धावसंख्या 23 विदाउट लॉस. आणि वेगाने टाळू लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू थांबत नाहीये. सीमारेषा बाहेर. बॅक टू बॅक आपण बघतोय हा तिसरा चौकार. गुड बॅटिंग अँड गुड शो. 3 चेंडू 3 चौकार लागोपाठ पाहायला मिळत आहेत आणि धावसंख्येचा वेग सुद्धा वाढवलाय. धावसंख्या 27 धावा धावफलकावर. ही धावसंख्या जणू काय आमच्यासाठी मामूली असं दाखवून दिलंय फलंदाजांनी. अत्यंत वेगवान आणि अटॅकिंग बॅटिंग पाहायला मिळते मैदानावर. वेगाने धावा जमवतात आपल्या संघासाठी धावफलकावर. एकूण आपण 3 चौकारच्या मध्ये आपण बघतोय षटकात आता आल्यात आतापर्यंत त्यात 14 धावा. चेंडू हवेमध्ये झेल उडालाय आणि 2 खेळाडूंच्या मध्ये चेंडू लँड होतोय. फ्लाइंग स्लिप यासाठी म्हटलं जातं. फ्लाइंग स्लिप. चेंडू फ्लाय झाला हवेमध्ये. चेंडू विकेट किपर संदीप कदम त्याच्या मागोमाग एक खेळाडू, दोन्ही खेळाडूंच्या मध्ये चेंडू लँड होतोय. एकदा मिळते या चेंडूवर. धावसंख्या 28 धावा. 59 टार्गेट चेस करायचं मैदानावर सामना जिंकण्यासाठी. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज पुन्हा वीरेंद्र. चेंडू भरपूर सफल झाला फलंदाज. एसटीवरून चेंडू निघून जातोय. डॉट डिलिव्हरी. पण 2 षटकार आपण बघतोय की 14ची सरासरी राखली आहे. जी पहिल्या षटकाकडे 13ची होती. एका षटकाकडे धावसंख्या पण 13 बघितली. 2 षटकाकडे 28 धावा धावफलकावर. पॉवर प्लेची दोन्ही षटकं संपली आहेत. आता मात्र पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स एंडकडून गोलंदाजी केली जाईल तिसऱ्या षटकामध्ये. एकोणसाठ धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 59 रन्स टू विन हे टार्गेट आहे. त्यापैकी 28 धावा अंकित झाले. बॉलर्स नेम गोलंदाज अभिषेक. चला सामना सुरू करा लवकरात लवकर.
द प्लेयर्स आर वेटिंग फॉर प्रॅक्टिस. अभिषेक पहिल्या षटका पहिला चेंडू वैयक्तिक षटकातला राऊंड विकेट. चेंडू हवेमध्ये ऑन साइडला बरोबर लॉंग ऑन रिजन मध्ये आणि झेल गुड कॅच. अप्रतिम फिनिश. सुंदर झेल टिपलाय आणि पहिलाच धक्का. ज्याप्रमाणे अभिषेक बघितला मी फिल्डिंग सेट करत होता आणि बरोबर त्या ठिकाणी चेंडू त्याने हाताला समोर भाग पडला हा फटका खेळण्यासाठी आणि मैदानावर पहिलाच धक्का झेलच्या स्वरूपात लागतोय. अभिला मिळते पहिलं यश. लक्ष्मण मोरे 11 संघाला मिळते ते पहिलं यश आणि फलंदाज बाद होता आघाडीचा. आपण बघतोय उजवाताचा. बावेश बॅक टू द पवेलियन. पण पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप आपण बघितली मैदानावर 28 धावांची. यू बॅट्समन मैदानावर येतोय तिसऱ्या क्रमांकावर राकेश. लाकेश येतो नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला. चेंडू हवेमध्ये थोडासा इनसाइड आउट फटका पण क्षेत्ररक्षक काय डीप मध्ये. चेंडू कव्हर करेपर्यंत 2 धावांचा प्रयत्न. फेक चांगली झाली आहे संदीप दावचीची पण एसटी पासून थोडासा दूर होता चेंडू फेकल्यानंतर. लाकेशने खातं उघडलं एका धावेने. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल ती धाव फलकावर 29 धावा. आपण बघतो मैदानावर 59 धावसंख्येचा पाठलाग सुरू. 29 धावा अंकित झाली आहे. अजूनही मैदानावर सामना जिंकण्यासाठी आपण बघतो 30 धावांची आवश्यकता आहे. 30 धावा अजूनही करायचे सामना जिंकण्यासाठी. ट्रॅक चेंज केलाय. लेफ्ट आर्म वर विकेट मारा करेल. हो अप्रतिम डिलिव्हरी. अप्रतिम चेंडूची फेक. थोडासा खाली ठेवलाय चेंडू. स्लॉक करण्याचा प्रयत्न होता बॅट्समनचा. स्ट्रायकिंग एंडला चिन्मयचा पण टायमिंग करू शकला नाहीये. चांगल्या चढणीचा चांगल्या दर्जाचा खेळाडू आहे चिन्मय स्ट्रायकिंग एंडला. पीटीपीएल मध्ये सुद्धा जबरदस्त परफॉर्मन्स या खेळाडूचा बघायला मिळाला. हा चेंडू इनसाइडवर खेळण्याचा प्रयत्न. आउटसाइड एज मागे जातो चेंडू फ्लाइंग स्लिप मध्ये. आउटसाइड एज घेतली चेंडू थोडासा डायव्हर्ट झाला आणि मिळते ती एक धाव. फिरकी गोलंदाजाचं वर्चस्व पाहायला मिळालंय. समीरने मात्र खूप चांगली गोलंदाजी केली. फिरकी गोलंदाज आता सुद्धा विवादात मैदानावर अभिषेक छाप सोडतोय आपल्या फिरकी गोलंदाजी. समोर एक्झिक्यूट केलाय. मिड ऑफ चेंडूला एक्झिक्यूट केलाय. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक पण चेंडू बघायचं थांबतोय का तिथे. चेंडू थांबत नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जाईल. परफेक्ट शॉट चौकार. चार धाव मिळतात चेंडूवर फलंदाज लाकेशला. संघाची धावसंख्या धावफलकावर 34. 34 धावा धावफलकावर. एकोणसाठ धावसंख्येचा पाठलाग ते करत असताना संदीप कदमच्या नेतृत्वाखाली संघ विवादात उतरले मैदानाच्या आतमध्ये कारण स्वतः कॅप्टन आहे. लक्ष्मण मोरे 11 संघाचा. राऊंड विकेट. लोअर फुलटा चेंडू ऑनसाइडला प्लेस केलाय. प्रयत्न चांगला आहे गोलंदाजचा स्वतः फॉलोथ्रूमध्ये चेंडू अडवण्याचा. गुड फिल्डिंग. मिळते फक्त एकच धाव. षटक संपते ती एकूण 3. धावसंख्या 35. लक्ष येते 59 धावेंचं सामना जिंकण्यासाठी. अठरा चेंडू आणि 24 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 7 धावेंचं षटक आपण बघितलं हाताळलं. चांगलं षटक. इकॉनॉमिकल षटक. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपण बघतोय आयोजित पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट लीग बिग बॅश. चांगले चांगले खेळाडू या संघाच्या या तालुक्याच्या माध्यमातून असोसिएशनच्या माध्यमातून घडत आहेत. ही चांगली बाब आहे. पीटीपीएल पासून निश्चितच एक चांगल्या क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली आणि सातत्याने आपण बघतोय की या असोसिएशनच्या अंतर्गत जेवढी गावं आहेत त्या गावांच्या माध्यमातून प्रत्येक गावाच्या माध्यमातून एक एक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर पुन्हा आता सेकंड स्पेलमध्ये संदीप कदम. 24 धावा डिफेंड करायचे आहेत. चेंडू शिल्लक आहे ते मैदानावर 18. 18 चेंडू आणि 24 धावांची गरज. हो शॉर्ट ऑफ लेंथ होता. वेगवान चेंडू कम्पेअर टू फर्स्ट ओव्हर या षटकामध्ये आपण बघतोय. पहिला चेंडू थोडासा वेगवान. डॉट डिलिव्हरी.
17-24. चेंडू थोडासा ओव्हरपिच होता, आउटसाइड एज आणि इथे मिस्टेक, डायव्हर्ट झाला होता चेंडू. बॅकअप चांगला आहे, प्रयत्न 2 धावेचा, फेक चांगली होते. गुड फिल्डिंग, बॅकअप चांगला आहे. मिळती फक्त एकच धाव. लेफ्ट हँडेड बॅट्समन चिन्मय स्ट्रायकिंग एंडला येईल. एकूण धावाचे अंकी झाले धाव फरक करते 36. बघायचं आहे, पहिले षटक कॉमेंट्री बॉक्स एंडकडून हाताळलं, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये स्वतःचा एंड चेंज केला. समोरच्या एंड गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत संदीप कदम. आणि आतापर्यंत 2 चेंडूत 1 धाव खर्च केली आहे. बघायची विकेटची गरज आहे आता मात्र लक्ष्मण मोरे 11 संघाला. संदीप कदम पुढचा चेंडू घेऊन, हो चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, काय जबरदस्त पिचिंग, वेग जबरदस्त आहे चेंडूमध्ये. ऑफ्टनच्या बाहेर अटॅक करतायत, इन्व्हाइट करतायत. चांगली गोलंदाजी, कमबॅक खूप चांगलं या षटकामध्ये. हो अजून एक चांगला ऍक्शन रिप्ले, मागच्या चेंडूची पुनरावृत्ती, कॉपी अँड पेस्ट. कम्पेअर्ड टू फर्स्ट ओव्हर या षटकात जास्त इम्प्रेसिव्ह. सुपर बॉलिंग, फुल लेंथ, मिड ऑफ चेंडू एक्झिक्यूट केलंय. लॉंग ऑनचा चेंडू चेंडूवर येतोय, चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळते. संधी धावचीची, चेंडूची फेक झाली, धावची संधी, आणि ते मात्र चूक आणि चूक. एक तर चेंडू तर सोडला, इथे विकेट सोडली आणि एक धाव एक्स्ट्रा खर्च केली. चूक विकेट किपरची. संदीप हेच सांगतात की चिन्मयची विकेट आपल्याला हवी आहे, आणि विकेट किपरने बघायचं चूक केलेली काय घोडचूक. कारण एक जगजित्ता खेळाडू तो असतो मात्र जो कमबॅक करून दाखवतो, आणि तो कमबॅक करून दाखवला होता त्या संदीप कदमने. 2 चेंडू पूर्ण डॉमिनेट केलं होतं, जिथे मात्र आपण बघितलं की जेमतेम 1 धाव होती, तिथे मात्र 3 धावा खर्च झाल्यात. चेंडूची फेक चांगली झाली होती, स्ट्रायकिंग एंडला बाद करण्याची एक नामी संधी होती, पण विकेट किपरकडून जी चूक झाली आहे ते बघायचं ते लवकर कधी दुरुस्त करणार. 3 धावा ॲड झाले धावफलकावर, धावसंख्या 39. हवेमध्ये आणि झेल ड्रॉप, गेंदबाज करे भी तो क्या करे, असा हा प्रश्न स्वतःलाच विचारतायत संदीप कदम. एवढं चांगलं षटक हाताळलं, याच्यात त्रिमात्र शंका नाही. 3 चेंडू निर्धाव या षटकातले. एकदा तर आपण संधी बघितली धावची होण्याची, मात्र ती गमावली. इथे झेल सुद्धा सोडलाय मिड ऑफ रिझन मध्ये, आणि सातत्याने चुका पाहायला मिळतात. छोट्या छोट्या चुका तुम्हाला स्पर्धेतनं बाहेर घेऊन जाऊ शकतात. इथे लीग मॅच आहे. 12 चेंडू 19 धावांची गरज. इकॉनॉमिकल षटक पाहायला मिळते. मागच्या 2 षटकांमध्ये जबरदस्त इम्प्रेसिव्ह स्पेल, अवघ्या 12 धावा खर्च झाल्यात मागच्या 2 षटकांमध्ये. गोलंदाजीमध्ये मला असं वाटतं पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर फिरकी गोलंदाज येतोय अभिषेक. अभिषेकने जबरदस्त इम्प्रेस केलं, आणि काय कमबॅक केलंय मैदानावर लक्ष्मण मोरे 11 संघाने. 2 चेंडूचा खेळ शिल्लक, 19 धावांची गरज. चिन्मय एकमेव असा दुवा मैदानावर जो मात्र सामना कलाटणी देऊ शकतो. तो अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे, त्याला जीवदान मिळालंय, आणि बघायचं जीवदानाचा फायदा तो कशा प्रकारे उचलणार. विकेट किपरच्या भूमिकेत आता स्वतः मात्र संदीप कदम जात असताना 12 चेंडू 19 धावा रोखायच्या आहेत करण्यापासून श्रीक्षेत्र गायमुख 11 किनेश्वर या संघाला. $19 to win from the 12 delivery. चेंडू उंच गेलाय आणि जवळजवळ लांब सुद्धा गेलाय. या चेंडूवर षटकार. मागच्या षटकात आपण बघितलं अवघ्या 7 धावा खर्च करणारा गोलंदाज पहिल्या चेंडूवर त्याच्यात ठोकलाय षटकार. हो अप्रतिम डिलिव्हरी, सर्वचा आतमध्ये आणले चेंडूला. शॉर्ट कव्हर पॉईंटला चेंडू जातो तोपर्यंत एकदा मिळते या चेंडूवर. धावसंख्या धाव फरकावर 47. त्याला त्या षटकात 7 धावा, 10 चेंडूत 12 धावांची आवश्यकता. एका षटकाराने खूप मोठा फरक पडलाय, आणि बघायचा तो फरक आता कमी करणार की आता वाढवणार तो म्हणजेच गोलंदाज अभिषेक. लेफ्ट आर्म बॅट्समन स्ट्रायकिंग एंडला, लेफ्ट आर्म बॉलर्स गोलंदाजी मार्कवर. व्यक्ती दुसरं षटक घेऊन अभिषेक, त्याच्या समोर चिन्मय. हो फ्लाइटेड डिलिव्हरी, ब्युटिफुल बॉल
इथे काय होतंय, इथे पूर्णपणे चकवलं, असं दाखवलं की चेंडू सुटलाय की काय हातामधून. ही त्यांची खासियत आहे संदीप कदमची. आणि बघतोय इथे मात्र डोळ्याची पापणी लवते न लवते तोच फलंदाज क्रीजच्या बाहेर निघाला होता आणि त्याच्या यष्ट्या वाकवल्यात. अशा प्रकारचं चातुर्य क्रिकेट आपण खूप कमी बघतो. मला आठवतंय की डोंबिवलीचा हर्ष शेट्टी म्हणून एक विकेट कीपर आहे, तो सुद्धा अशाच प्रकारची विकेट किपिंग करतो. एसपीला त्याने रिप्रेझेंट केलंय मोठ्या लेवलला. जय हिंद संघाचा खेळाडू डोंबिवलीच्या. पुढचा चेंडू हवेमध्ये, चेंडू आणि थोडंसं दूर आहे क्षेत्ररक्षक. दोन धावांचा प्रयत्न पण एकादर समाधान. बघायचं आहे इथे चिन्मयची विकेट मिळाल्यानंतर कमबॅक कशा प्रकारे करणार तो लक्ष्मण मोरे 11. कमबॅकला जरूर काही सुरुवातच केली आहे आणि इथे मात्र बघायचं आहे कशा प्रकारे अजून काही चेंडू इथे मात्र डॉमिनेट करणार ते फलंदाजी करणार राष्ट्रीय क्षेत्र गायमुख 11 किनेश्वर या संघाला. कारण त्यांचा सेनापती तंबूत परतला आहे, ज्याने मात्र जबरदस्त बॅटिंग केली होती. समीकरण उरले मला सांगतात प्रशांत. चेंडू शिल्लक आहे मैदानावर. हो, चांगला चेंडू. अपील, स्ट्रॉंग अपील पंचांकडे. पंचांनी निर्णय सोपवला तिसऱ्या पंचांकडे स्टंपिंगसाठी. एसटीच्या मागून स्टंपिंग तर केले, पण बघायचं बॅट्समनची पोझिशन काय आहे, तो क्रीजच्या आतमध्ये आहे की नाही, आणि त्यासाठी पण तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. किनेश्वर संघाच्या दोन खेळाडूंना विनंती करतो, आपण जरा कॉमेंट्री बॉक्सच्या समोर येऊन आमचे अध्यक्ष निलेश कोळसकर यांना भेटायचं आहे. संघटनेचे अध्यक्ष निलेश कोळसकर साहेबांना येऊन भेटायचं आहे लवकरात लवकर. किनेश्वर संघाचे दोन खेळाडू जे एक्स्ट्रा खेळाडू आहेत त्यांना विनंती आपण ताबडतोब व्यासपीठासमोर या. किनेश्वर टीम. बॅट्समॅन इज नॉट आउट. स्ट्रॉंग अपील झालं होतं या विकेटच्या अगेन्स्ट. स्टंपिंगच्या माध्यमातून संदीप कदम यांच्याकडून डॉट डिलिव्हरी. सात चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. काय जबरदस्त कमबॅक केलंय मागच्या दोन षटकांमध्ये. तिसरं षटक सुद्धा सुरू आहे. चेंडू मध्ये झेल उडालाय आणि अजून एक फिनिश. जबरदस्त झेल. काय झेल टिपले त्या खेळाडूने. अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळते आहे. जयेश जणू का हाताला तो फेविकॉलच लावून आलाय. असे दोन त्याने झेल टिपलेत मैदानावर बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. आणि सामन्याला मात्र कलाटणी मिळते आहे. 6 चेंडूचा खेळ शिल्लक. आता मात्र 11 धावांची गरज. सामना कुठे होता आणि कुठे आलाय बघा. सुपर कमबॅक. कारण या स्पर्धेमधला सगळ्यात अनुभवी खेळाडू या संघामध्ये आहे संदीप कदम. ज्या खेळाडूच्या माध्यमातून आता पोलादपूर तालुका मात्र एका वेगळ्या दिशेने वाटचाल करतोय. प्रगल्भता पाहायला मिळते या तालुक्यामध्ये. खेळाडू घडत आहेत, चांगली क्रिकेट स्पर्धा खेळत आहेत आणि चांगला परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून आपल्याला मोठ्या मोठ्या लेवलला पाहायला मिळतोय. यंगस्टर पोलादपूर संघाची बांधणी करण्यात आली. सर्व उद्योन्मुख खेळाडू, नवीन नवीन खेळाडू ज्यांच्याकडे पोटेन्शियल आहे, गुणवत्ता आहे, अशा खेळाडूंचा संघ मांडण्यात आलाय संदीप कदमच्या नेतृत्वाखाली. ज्या संघनायकाने इथे मात्र दाखवून दिलंय कमबॅक करण्याची ताकद काय असते ती. जबरदस्त कमबॅक पाहायला मिळते.
18 चेंडू 24 धावांचा समीकरण असणारा सामना आता मात्र 6 चेंडू 11वर येतोय. काय गोलंदाजी केली मागची 3 षटक आपण जर त्याच्यावर लक्ष टाकलं ना तर अभिषेकचं एक षटक 7 धावेंचं, त्यानंतर आपण बघितलं संदीप कदमचं 5 धावेंचं आणि या षटकात एक षटकार येऊन सुद्धा काय कमबॅक केले गोलंदाजीमध्ये. सहा धावा देऊन सुद्धा मात्र 2 विकेट घेतलेत. 6 चेंडू 11 धावांची गरज आहे. लेफ्ट आर्म गोलंदाज हा चांगला ऑप्शन आहे चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक मागे थांबतायत, मागे थांबण्यासाठी सांगितलं त्याला. 2 धावांचा प्रयत्न फेक होईल तोपर्यंत बघायचा आहे आणि तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. क्लोज डिसिजन आहे. खेळाडूला मागे थांबवलं होतं की तू थांब तिथे, झेल घेण्याचा प्रयत्न करू नको, आपल्या एक्स्ट्रा धावा इथे खर्च करायच्यात नाही आहेत. गोलंदाज आपली कामगिरी चोख बजावेल सुनील, कारण तो लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. चेंडूची जेव्हा फेक झाली तेव्हा बॅट्समनची पोझिशन आपण बघूया कुठे होती. तो क्रीजच्या बाहेर होता की नाही होता, बॅट ग्राउंडिंग झाली की नाही झाली आहे, या गोष्टीची पडताळणी केली जाईल. इट इज नॉट आउट. त्यामुळे 2 धावा कंप्लीट होते या चेंडूवर. दोन धावा कंप्लीट झाले, त्यामुळे समीकरण उरले 5 चेंडूचा खेळ शिल्लक, 9 धावांची गरज. क्लोज एन्काउंटर, क्लोज मॅच. स्ट्रायकिंग याला आपण बॅट्समन बघूया. आमिर आहे. आमिर इज द कॅप्टन ऑफ द टीम. फुलटा चेंडू पेटला, ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक वाडी शिवाय लॉंग ऑफला चेंडू तिथे कव्हर करायला 2 धावाचा प्रयत्न पुन्हा एकदा होतोय. फेक चांगली होते, गुड थ्रो, पण 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. प्रत्येक चेंडू 2 धावा. सुनीलच्या हातामध्ये पूर्णपणे भवितव्य या सामन्याचं. 2 चेंडू झाले ते 4 धावा, अजूनही म्हणजे 7 धावांची आवश्यकता. थोडासा लोअर फुलटा चेंडू ठेवलाय, स्लोअर वन चेंडू, टॉस केले चेंडूला. मिळेल ती 1 धावा या चेंडूवर. पॅचची आतली कड घेऊन चेंडू पाहायला जाऊन ब्रश होतोय. मिळते ती 1च धाव. मागच्या 3 चेंडू झाले त्या 5 धावा, आता मात्र 3 चेंडू करायचे तर 6 धावा. काय कमबॅक केलंय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ट्रम्प कार्ड म्हणून तिसरा गोल आपण बघतोय, शेवटचा गोलंदाज त्यांनी लेफ्ट आर्मच वापरलाय. स्ट्राईक इनला विन आहे, जो अजून 9 आहे त्याला अजून खातं उघडायचं आहे, दबाव त्याच्यावर असणार. 3 चेंडू 6 धावांची गरज. ओ चांगला चेंडू हाताळलाय, चांगला चेंडू हाताळलाय. पूल करायचा प्रयत्न होता आणि चेंडू लेगस्टिकच्या बाहेर, वाईड. पंचांचा इशारा, वाईट बॉल. 3 चेंडू आणि आता मात्र 5 धावांची आवश्यकता. वाईटचा सिग्नल केलाय पंचांनी. हो चांगला चेंडू हाताळलाय, ब्युटिफुल डिलिव्हरी. संधी धावचीची आणि फलंदाज बाद होणार. निर्धाव चेंडू आणि फलंदाज बाद. आता मात्र दबाव पुन्हा एकदा फलंदाजांवर. दोन चेंडू शिल्लक. ओ अप्रतिम डिलिव्हरी, मॅग्निफिसंट डिलिव्हरी. काय चेंडू हाताळलाय. इट्स अ ड्रीम बॉल कम ट्रू. बघितलं फलंदाज शफल होतोय, पुढे येतोय, बरोबर चेंडूला टाकत असताना ब्लॉक केलं बॅट्समनला. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. आता मात्र षटकारच टोकावा लागेल. 1 चेंडू 5 धावा. 1 चेंडू 5 धावा. मागच्या 3 षटकांमध्ये काय कमबॅक केलंय ते लक्ष्मण मोरे 11 या संघाने, आणि अत्यंत क्लोज मॅच. 1 चेंडू 5 धावांची गरज. ओ व्हॉट अ डिलिव्हरी, मॅग्निफिसंट बॉलिंग, सच अ मॅग्निफिसंट बॉलिंग. काय ट्रम्प कार्ड वापरले संदीप कदमने. दोन्हीही त्याचे फिरकी गोलंदाज मात्र काम बजावून गेलेत. श्री क्षेत्र गायमुख 11 किनेश्वर या संघाचे. 18 चेंडू 24 करायच्या होत्या, त्या करू दिल्या नाही या संघाने. मॅग्निफिसंट बॉलिंग, मॅग्निफिसंट बॉलिंग. अत्यंत जबरदस्त गोलंदाजी.